आज आपण बघूया सुरमई फ्राय। इथे मी मस्त अशी सुरमई आणलेली आहे बघा, छान अगदी ताजी सुरमई आहे। याला आता मीठ लावून घ्यायचंय, अगोदर धुवायचं नाही, मार्केटमधून आणल्या मीठ लावून घ्यायचं आणि अर्धा तास अशीच ठेवून द्यायची। हे आता मी मीठ लावते याला आणि ह्याला हे मिक्स करायचंय आणि अर्धा तास ठेवून द्यायचे आणि नंतर आपल्याला ती धुवून घ्यायची। इथे मी कोकम सिरप घेतलंय, माझे पीस आहेत ते भरपूर आहेत म्हणून मी मोठे 2 चमचे घेतलेले आहे। याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर आणि मीठ घेतलेलं आहे, मीठ आहे चवीनुसार। याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशी आपल्याला पेस्ट पाहिजे, चांगलं कोटिंग झालं पाहिजे। सुरमईचे पीस आपण स्वच्छ धुवून घेतले। आता आपण जो मसाला तयार केलाय त्याच्यामध्ये आपल्याला ते कोट करायचे। मसाला लावल्यानंतर 15-20 मिनिटं ठेवायचे। याला मसाला लावून झालाय, याच्यासाठी आता रवा घेतलाय, याच्यामध्ये ते कोट करायचे आणि फ्राय करायचे।